नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रामधील लाभार्थ्यांना घरकुलांचं वाटप सुरू आहे। याच्यामध्ये भरपूर लाभार्थ्यांना ही घरकुले मंजूर झालेली आहेत। पाठीमागे फेब्रुवारी महिन्यामध्ये अमित शाह यांच्या मार्फत 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता जो 15,000 रुपयाचा होता हा शासनामार्फत पाठवण्यात आला। त्याच्यानंतर मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत घोषणा करण्यात आली की चालू घडीला प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी जे घरकुलाचं बांधकाम आहे यासाठी जी अनुदानित रक्कम आहे सर्व मिळून 1.5 लाख रुपयापर्यंतची अनुदानित रक्कम ही घरकुलासाठी पुरेशी नाहीये। त्यासाठी आपल्याला वाढीव अनुदान देणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी शासनाकडून 50,000 रुपयाची वाढ करण्यासंदर्भातची घोषणा करण्यात आली होती। आता ही मित्रांनो घोषणा केली ती जोपर्यंत शासन निर्णय संमत होत नाही, जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित केला जात नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये काही तथ्य नसल्याचं समजलं जातं। मित्रांनो, आता शासनाकडून काल एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला ज्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 50,000 रुपयाची घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे। तरी मित्रांनो, ही वाढ जी असणार आहे ही लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंददायक असणार आहे, कारण की घरकुलासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट होती। कमी अनुदानामध्ये ह्या घरकुलाचं पूर्ण बांधकाम केलं जात नव्हतं, त्याच्यामुळे शासनाकडून या गोष्टीचा अभ्यास करून 50,000 रुपयाची आर्थिक मदत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हाच निर्णय आता GRच्या स्वरूपात शासनाकडून परिमत करण्यात आलेला आहे, हा जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्या GR संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण सविस्तर GR पाहायला सुरुवात करूया। GR मध्ये मित्रांनो या ठिकाणी सांगायचं झालं तर GR ची थोडक्यात स्क्रीनशॉट इथं मी देत आहे। तर GR चा विषय आहे केंद्रीय पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो 2024-25 पासून जे काही घरकुले मंजूर झालेली आहेत, म्हणजेच पाठीमागच्या आर्थिक वर्षापासून ज्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झालेली आहेत अशा संपूर्ण लाभार्थ्यांना ही अनुदानाची वाढ लागू ठरणार आहे। इथून पुढे 2028 ते 2029 पर्यंत सर्व घरकुलांसाठी ही अनुदानाची वाढीव रक्कम लागू राहणार आहे। त्या संदर्भात या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। त्याच माहितीबद्दल आपण या ठिकाणी पुढे जाणून घेणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध आहे आणि याची तारीख 4 एप्रिल 2025 म्हणजेच कालच हा GR मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची झाली तर आपण डायरेक्ट शासन निर्णयामध्ये येणार आहे, कारण की याच्यामध्येच आपल्याला कळणार आहे की या अनुदानाची जी वाढीव रक्कम आलेली आहे ही कशा स्वरूपात वाटप केली जाणार आहे। तर त्याची माहिती जाणून घेऊया। शासन निर्णय पाहायचा आहे। इथं दिलेल्या उपरोक्त पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर तो कोणता असणार आहे? 1 नंबरला पाहायचा आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो शासनामार्फत 50,000 रुपयाची अतिरिक्त वाढ संदर्भात मान्यता दिलेली आहे। इथून पुढे आपल्याला घरकुल आता 50,000 रुपयाची वाढ आपल्या अनुदानात पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहू शकता याच्यामध्ये दिलेलं आहे की या 50,000 रकमेमधून रुपये 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी असणार आहे। तर उर्वरित 15,000 इतके अनुदान जे आहे हे सौर घर योजनेतून छतावर 1 किलोवॅट पर्यंत मर्यादित सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे 50,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे याच्यामधील 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी असणार आहे। तर उर्वरित राहिलेले जे 15,000 रुपये अनुदान असणार आहे हे आपल्या घरकुल बांधल्यानंतर आपल्या छतावरती 1 किलोवॅट पर्यंतचं सौर ऊर्जेचं जे प्रकल्प आहे हे आपला या ठिकाणी उभारला जाणार आहे। असं एकत्रित दोन्ही मिळून 50,000 रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो ही चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 50,000 रुपयाची विभागणी शासनामार्फत कशी करण्यात आलेली आहे त्याबद्दलची तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली। जर तुम्ही हे 1 किलोवॅटचं 15,000 रुपये अनुदानित सौर घर बसवलं नाही, सौर पॅनल जर बसवला नाही तर हे अनुदान तुम्हाला घरकुलासाठी दिलं जाणार नाही।
हे अनुदान त्या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हे सौर पॅनल बसवणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे 15,000 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। आता या ठिकाणी मित्रांनो 15,000 आणि हे 35,000 तुम्हाला बांधकामासाठी तर दिलंच जाईल, पण 15,000 हे सौर यंत्रणा बसवण्यासाठी दिलं जाणार आहे। तर या पद्धतीने 50,000 रुपयाची वाढ या शासनामार्फत करण्यात आलेली आहे। त्याची विभागणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिली। घरकुलासाठी 35,000 आणि 1 किलोवॅट पर्यंतचं सौर यंत्रणा बसवण्यासाठी 15,000 रुपये अशा पद्धतीने याची विभागणी केलेली आहे। तर मित्रांनो शासनामार्फत हा काल जी आर प्रसिद्ध झालेला आहे। या जी आर बद्दल आणखी सविस्तर डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन। तुम्हाला कशा पद्धतीने प्रकरण करता येईल, घरकुलासाठी काय कागदपत्रे लागतात, हा 35,000 रुपयाचा हप्ता कधी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे, सविस्तर माहिती तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। चालू घडीला शासनामार्फत 50,000 वाढीचा जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, कारण की पूर्वी शासनामार्फत फक्त जाहीर करण्यात आलं होतं। आता शासनामार्फत जी आर प्रसिद्ध करून या ठिकाणी याची सूचना सुद्धा देण्यात आली। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। ज्यांचं घरकुल मंजूर झाले असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण की त्यांना सुद्धा घरकुलासाठी ही अतिशय आनंदाची बातमी समजल्यावर ते सुद्धा खुश होतील। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।